आज आपण या व्हिडिओमध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी 2018मध्ये लेखनिक पदासाठी घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही परीक्षा 90 गुणांसाठी घेतली होती आणि ही परीक्षा दुपारी 3 ते 4:30 या वेळेदरम्यान घेतलेली होती। म्हणजेच 90 गुणांसाठी 1.5 तास एवढा वेळ दिलेला होता। यामध्ये पहिला प्रश्न विचारला होता, तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? आणि पर्याय होते कानडी, गुजराती, फारसी, अरबी। यामधील योग्य पर्याय होता कानडी। प्रश्न दुसरा, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला आहे? पर्याय होते तिकीट, साबण, अहंकार, रांगोळी। आणि योग्य पर्याय आहे साबण। प्रश्न तिसरा, समर्पक शब्दाच्या सहाय्याने खालील वाक्य पूर्ण करा। वाक्य होतं अन्यायाचा ... करता करता तो अमर झाला। पर्याय होते अंगीकार, प्रतिकार, स्वीकार, तिरस्कार। आणि यामधील योग्य पर्याय होता प्रतिकार। त्यानंतर प्रश्न चौथा, स्वेच्छेने केलेल्या कार्याबद्दल सन्मानाने दिला जाणारा मोबदला या शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा। पर्याय होते निवृत्तीवेतन, वर्गणी, मानधन, भरपाई। आणि यामधील योग्य पर्याय होता मानधन। प्रश्न पाचवा, व्याकरण म्हणजे काय? पर्याय आहेत व्याकरणकारांनी लिहिलेली भाषा, भाषेचे स्वरूप स्पष्ट करणे, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र आणि भाषेची उपयुक्तता स्पष्ट करणे। यामधील योग्य पर्याय होता भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र। 6वा प्रश्न आहे, स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड। द वर्ब इन अबव सेंटेन्स इज इन फॉलोइंग मूड। आणि पर्याय होते इंडिकेटिव्ह, सब्जेक्टिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि प्रेझेंट। यामधील योग्य पर्याय आहे इम्पेरेटिव्ह। प्रश्न 7वा होता, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स हॅज इन एन ॲडवर्ब फ्रेज। आणि पर्याय होते अ डॉक्टर कपल हॅज बीन अरेस्टेड फॉर कॉजिंग अ वुमन्स डेथ। अ डझन माउंटेनियर्स फ्रॉम पुणे स्केल्ड माउंट एव्हरेस्ट। सचिन तेंडुलकर मेड हिज 100. अ स्पेक्टेकल मॅन वॉज स्टेरिंग ॲट मी। आणि यामधील योग्य पर्याय होता अ डॉक्टर कपल हॅज बीन अरेस्टेड फॉर कॉजिंग अ वुमन्स डेथ। प्रश्न 8वा होता, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑफ द गिवन सेंटेन्स। आणि सेंटेन्स दिले होते द CBI इन्क्वायर्ड इंटू द केस। आणि पर्याय दिले होते द केस वॉज इन्क्वायर्ड बाय द CBI, द केस हॅड बीन इन्क्वायर्ड बाय द CBI, द केस वॉज इन्क्वायर्ड इंटू बाय द CBI आणि द केस वॉज बिंग इन्क्वायर्ड इंटू बाय द CBI। आणि यामधील योग्य पर्याय होता द केस वॉज इन्क्वायर्ड इंटू बाय द CBI। प्रश्न 9वा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग ऑफ द गिवन सेंटेन्सेस। आणि सेंटेन्स होता कीप क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स। पर्याय दिलेले होते यू आर रिक्वेस्टेड टू कीप क्वाईट अँड ऑर्डर टू लिसन टू माय वर्ड्स। यू आर रिक्वेस्टेड अँड ऑल्सो ऑर्डर टू कीप क्वाईट अँड लिसन टू माय वर्ड्स। You are requested to keep quiet and listen to my words. My words should be listened to and kept quiet. आणि यामधील योग्य पर्याय होता You are ordered to keep quiet and listen to my words. त्यानंतर प्रश्न 10वा होता, It is observed that India against corruption has been getting support of the people. We can rewrite this sentence as under using perfect continuous infinitive. आणि पर्याय होते It is observed to have been getting support to India against corruption of the people. We have been observing India against corruption getting support of the people. India against corruption has been getting support of the people is observed. आणि India against corruption is observed to have been getting support of the people. आणि यामधील योग्य पर्याय होता इंडिया अगेन्स्ट करप्शन इज ऑब्झर्व टू हॅव बीन गेटिंग सपोर्ट ऑफ द पीपल। त्यानंतर प्रश्न 11वा आहे। प्रश्न 11वा आणि यापुढील प्रश्न हे मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये दिलेले आहेत। आपण फक्त मराठी भाषेच्या प्रश्नांचा विचार करणार आहोत। 11वा प्रश्न होता, एका 2 अंकी संख्येच्या दशम स्थानाचा आकडा त्या संख्येच्या एकम स्थानाच्या आकड्याच्या 4 पट आहे आणि त्या दोन्ही
स्थानाच्या अंकांची बेरीज जर 10 येत असेल तर तो अंक कोणता? पर्याय दिलेले होते 28, 82, 73, 37 आणि यामधील योग्य पर्याय आहे 37. आपण गणित आणि बुद्धिमत्तेच्या प्रश्नांचा सेपरेट व्हिडिओ बनवला जाणार आहे, म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त योग्य पर्याय कोणता होता एवढेच पाहणार आहोत. प्रश्न 12वा होता, n ही 99 अंकी संख्या असून दोन्ही टोकांच्या स्थानावर 2 हा अंक आहे. जर n या संख्येला 11ने भाग जात असेल तर मधल्या स्थानावरील अंक कोणते असतील? पर्याय होते 1, 2, 3, 4 आणि यामधील योग्य पर्याय आहे 4. त्यानंतर प्रश्न 13वा, जर 2 अंकांचा लसावी हा 120 असेल आणि त्यांचा मसावी हा 10 असेल तर पुढीलपैकी त्या अंकांची बेरीज कोणती असेल? पर्याय होते 140, 70, 60 आणि 50. यामधील अचूक पर्याय आहे 70. प्रश्न 14वा दिलेला आहे, कंसामध्ये दिले आहे 1 अधिक वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 3 अधिक 1 वजा वर्गमुळात 2 भागिले वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 3 आणि कंस पूर्ण करून क्वेश्चन मार्क दिलेला आहे. आणि पर्याय दिले होते वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 6, 2 वर्गमुळात 5 अधिक वर्गमुळात 6, 5 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 6 आणि 2 वर्गमुळात 5 वजा 3 वर्गमुळात 5, 6 आणि यामधील योग्य उत्तर होते 5 वर्गमुळात 5 वजा वर्गमुळात 6 म्हणजे तिसरा पर्याय हा बरोबर होता. त्यानंतर प्रश्न 15वा, एका रेडिओ सेटची बाजारातील किंमत ₹450 आहे. दुकानदार 10% सूट देऊन त्यावर 8% नफा कमीत आहे. जर अजिबात सूट दिली नाही तर त्याच्या नफ्याचे प्रमाण किती असेल? पर्याय दिलेले होते 25%, 20%, 18.5% आणि 17%. यामधील हा प्रश्न परीक्षेसाठी कॅन्सल केलेला होता, म्हणजे सर्व मुलांना या प्रश्नाचे गुण दिलेले होते, म्हणून हा प्रश्न आपण पाहणार नाही. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, आपली कार ₹64,000ला विकल्यावर श्री रामराव यांना 20% तोटा झाला तर त्या कारची खरेदीची किंमत काय होती? पर्याय दिलेले आहेत 72,000 रुपये, 80,000 रुपये, 82,000 रुपये आणि 84,000 रुपये. यामधील योग्य पर्याय होता 80,000 रुपये. त्यानंतर प्रश्न 37वा, 126 दर किलो दराचा चहा आणि ₹135 दर किलो दराचा चहा तिसऱ्या प्रकारच्या चहाबरोबर एकाच 2 या प्रमाणात मिसळला. जर या मिश्रणाचा दर ₹153 किलो होत असेल तर तिसऱ्या क्रमांकाच्या चहाचा दर काय असेल? आणि पर्याय दिले होते 170 रुपये, 175.5 रुपये, 169.5 रुपये आणि 160 रुपये. आणि यामधील योग्य पर्याय होता 175.5 रुपये. त्यानंतर प्रश्न 18वा, एका शाळेत एकूण विद्यार्थी 600 आहेत. त्यांच्यापैकी मुलांच्या वयाची सरासरी 12 वर्षे आहे आणि मुलींच्या वयांची सरासरी ही 11 वर्षे आहे. जर संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी ही 11 वर्षे 9 महिने असेल तर शाळेत मुलींची संख्या किती असेल? आणि पर्याय आहेत 150, 175, 250 आणि 350. यामधील योग्य पर्याय आहे 150. मुलींची संख्या किती असेल? 150. त्यानंतर प्रश्न 19वा, एका रकमेवर 8% दराने त्या रकमेच्या 2/5 सरळ व्याज होण्यासाठी किती काळ लागेल? आणि पर्याय होते 8 वर्ष, 7 वर्ष, 5 वर्षे आणि 6 वर्षे. यामधील योग्य पर्याय आहे 5 वर्ष. त्यानंतर प्रश्न 20वा, एक रस्ता 39 लोक दररोज 5 तास काम करून 12 दिवसात दुरुस्त करतात. तोच रस्ता 30 लोक दररोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? आणि पर्याय होते 10 दिवस, 11 दिवस, 12 दिवस, 13 दिवस आणि योग्य पर्याय आहे 13 दिवस. प्रश्न 21वा, एक रेल्वेगाडी सुरुवातीचे 10 मिनिटे ताशी 35 किलोमीटर वेगाने चालली. नंतर पुढील 5 मिनिटे ती ताशी 20 किलोमीटर वेगाने चालली. मग एकूण 50 मिनिटांच्या प्रवासात त्या गाडीचा सरासरी वेग काय होता? पर्याय दिलेले होते 30 किलोमीटर आवर्स, 35 किलोमीटर आवर्स, 23 किलोमीटर आवर्स, 31 किलोमीटर आवर्स आणि
29 किलोमीटर आवर्स आणि यामध्ये योग्य पर्याय आहे पहिला 30 किलोमीटर आवर्स. त्यानंतर 22वा प्रश्न आहे, एक रेल्वेगाडी ती ज्या दिशेने जात आहे त्याच दिशेने ताशी 2 किलोमीटर आणि 4 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 2 लोकांना ती 9 आणि 10 सेकंदात ओलांडते. मग त्या गाडीची लांबी मीटरमध्ये किती असेल? आणि पर्याय दिले होते 72 मीटर, 54 मीटर, 50 मीटर, 45 मीटर. आणि यामधील योग्य पर्याय होता 50 मीटर. त्यानंतर प्रश्न 23वा, पुढे दिलेल्या मालिकेतील चुकीचा आकडा कोणता? आणि मालिका दिली होती 2, 3, 13, 37, 86, 167 आणि 288. पर्याय दिले होते 86, 167, 3 आणि 13. यामधील योग्य पर्याय आहे 13. त्यानंतर प्रश्न 24वा, एक्स आणि वायचं गुणोत्तर दिलेलं आहे 4:5 आणि तर आपल्याला विचारलेलं आहे 3x अधिक y आणि 5x अधिक 3y यांचं गुणोत्तर काढायला सांगितले होते. आणि पर्याय दिले होते 37, 17 ॲज 35, 35 ॲज 17, 3 5 आणि 5 3. आणि यामधील योग्य पर्याय होता 1, 17, 17, 35. त्यानंतर प्रश्न 25 हा देखील परीक्षेमधून कॅन्सल केलेला होता, त्यामुळे हा पाहणार नाही. त्यानंतर प्रश्न 26, बँकेच्या चालू आणि बचत खात्यातील डिपॉझिटच्या बँकेच्या एकूण डिपॉझिटशी असलेले प्रमाण कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय होते भांडवल पर्याप्तता प्रमाण, NPA प्रमाण, NIM प्रमाण आणि CASA प्रमाण. आणि योग्य पर्याय होता CASA प्रमाण. प्रश्न 37वा, HRI DAY योजना भारत सरकारने जानेवारी 2015 पुढीलपैकी कोणाच्या सकल प्रगतीच्या अनुषंगाने सुरू केले? आणि पर्याय होते IT त्यांची आउटसोर्सिंग शहरे, विशेष आर्थिक परिमंडळ, वारसा शहरे आणि कारखान्याची शहरे. आणि यामधील योग्य पर्याय आहे वारसा शहरे. त्यानंतर प्रश्न 28वा पाहणार आहोत. प्रश्न 28वा आहे, खर्चाच्या पद्धतीने GDP काढताना पुढीलपैकी कोणाचा विचार केला जातो? आणि पर्याय होते कार उत्पादकाला टायर उत्पादकाने विकलेल्या टायरच्या किमती, आयातीवर केलेला खर्च, नागरिकांनी शिक्षणावर केलेला खर्च. खालील पर्यायांमधून अचूक पर्याय शोधायचा होता. आणि पर्याय दिले होते 2, 1 आणि 2, 2 आणि 3 आणि फक्त 3. आणि यामधील अचूक पर्याय होता दुसरा आणि तिसरा. म्हणजेच यामधील अचूक पर्याय आहे आयातीवर केलेला खर्च आणि नागरिकांनी शिक्षणावर केलेला खर्च. त्यानंतर प्रश्न 29वा, भारतीय बँक संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? आणि पर्याय होते मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता. आणि यामधील योग्य पर्याय होता मुंबई. त्यानंतर प्रश्न 30वा, प्रवासी धनादेश किती दिवसांसाठी वैध असतात? 3 महिने, 6 महिने, 1 वर्ष. कोणतीच मर्यादा नाही, ते वटवले जाईल पर्यंत वैध असतात. आणि यामधील योग्य पर्याय होता कोणतीच मर्यादा नसते धनादेशावर आणि ते वटवले जाईपर्यंत वैध असतात. त्यानंतर प्रश्न 31वा, प्रश्न 31वा आहे SARFA ESI ॲक्ट 2002 हा बँकिंग क्षेत्रात कशासाठी लागू पडतो? आणि पर्याय होते कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती नियंत्रित करण्यासाठी. दुसरा पर्याय आहे बँकेच्या मंडळावर नामनिर्देशित संचालकांची नियुक्ती करण्यासाठी, बुडीत कर्जाची वसुली करण्यासाठी, तारणाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी. आणि पर्याय म्हणून हे जे दिले आहे त्या व्यतिरिक्त. आणि यामधील योग्य पर्याय होता बुडीत कर्जाची वसुली करण्यासाठी
तारणाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी. त्यानंतर प्रश्न 32वा आहे, पुढीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या घटकांचा अंतर्भाव करून बँका आपली KYC पॉलिसी ठरवतात? पर्याय होते ग्राहक नीती, ग्राहक अभिनिर्धारण पद्धती, व्यवहारांचे संनियंत्रण आणि जोखीम व्यवस्थापन. आणि पर्याय दिलेले होते. यामधील योग्य पर्याय होता, यामधील सर्व पर्याय हे बरोबर आहेत. म्हणजेच ग्राहक नीती, ग्राहक अभिनिर्धारण पद्धती, व्यवहारांचे संनियंत्रण आणि जोखीम व्यवस्थापन या सर्वांचा विचार करून पॉलिसी ठरवतात. त्यानंतर प्रश्न 33वा, IFSCच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि पर्याय होते IFSC हा अक्षरायुक्त कोड आहे. IFSC 11 अंकांचा कोड आहे. IFSCचा वापर NEFT साठी केला जातो. आणि पर्याय दिलेले होते 1 आणि 3, 2 आणि 3, 1 आणि 2, 1, 2, 3. आणि यामधील योग्य पर्याय होता, यामधील सर्व पर्याय हे बरोबर होते. म्हणजेच IFSC कोडचा वापर हा IFSC अक्षरायुक्त कोड असतो. IFSC हा 11 अंकांचा असतो आणि IFSCचा वापर हा NEFT साठी देखील केला जातो. त्यानंतर प्रश्न 34वा दिलेला आहे, लघु वित्त बँकांचे लक्ष्य. आणि पर्याय होते नॉन शेड्यूल बँका, सहकारी बँका, बांधकाम व्यावसायिक बँका आणि बांधकाम व्यावसायिक आणि लघु व्यावसायिक आणि MSME. आणि योग्य पर्याय होता लघु व्यावसायिक आणि MSME. त्यानंतर प्रश्न 35वा, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी कोणासाठी नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस या नावाने इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा सुरू केली आहे? आणि पर्याय होते बँका, वित्तीय संस्था, कॉर्पोरेट आणि वरील सर्वांसाठी. आणि योग्य पर्याय आहे वरील सर्वांसाठी. त्यानंतर प्रश्न 36वा, कोणत्या बँकांच्या शाखा विस्तारासाठी सुरुवातीच्या 3 वर्षाच्या काळात पूर्व परवानगीची आवश्यकता असते? पर्याय होते व्यापारी बँका, लहान बँका, पेमेंट बँका आणि खाजगी बँका. यामधील योग्य पर्याय होता लहान बँका. त्यानंतर प्रश्न 37वा, मुद्रा बँक कोणाच्या मार्फत कर्जाचे वितरण करतात? पर्याय होते NBFC, ग्रामीण बँका, जिल्हा बँका, प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्था आणि राष्ट्रीयकृत बँका. आणि पर्याय दिले होते 1, 2, 3, 2, 3, 4, 3, 4, 5 आणि सर्व. यामधील योग्य पर्याय आहे, यामधील सर्व पर्याय हे बरोबर आहेत. म्हणजेच 1, 2, 3, 4 आणि 5. त्यानंतर प्रश्न 38वा, आधार सक्षम पेमेंट सिस्टीम NPS बँक नेतृत्वाखालील मॉडेल आहे जे बँकांमधील बँकिंग प्रतिनिधींकडून बँकिंग सुविधा सुलभ करते, पण आधार आधारित व्यवहारांमध्ये पुढील व्यवहारांचा समावेश होत नाही. पर्याय होते आधार ते आधार पैसे पाठवणे, लहान प्रमाणावरील ओव्हरड्राफ्टची सुविधा, रोखीने पैसे काढणे, बँकेतील शिल्लकेबाबत चौकशी. आणि यामधील योग्य पर्याय आहे लहान प्रमाणातील ओव्हरड्राफ्टची सुविधा. त्यानंतर प्रश्न 39वा, देशातील निरनिराळ्या बँकांचे ATM पुढीलपैकी कशाने जोडलेले असतात? आणि पर्याय दिले होते LAN, WAN, NFS आणि SPNS. आणि योग्य पर्याय आहे NFS. त्यानंतर प्रश्न 40, बाय नाव पे नाव हे पुढीलपैकी कोणाच्या संदर्भात आहे? आणि पर्याय आहे स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, बिझनेस कार्ड, क्रेडिट कार्ड. आणि योग्य पर्याय आहे डेबिट कार्ड. त्यानंतर प्रश्न 41वा, मूल्यवर्धित सेवा म्हणजे? आणि पर्याय होते त्याच किमतीत अतिरिक्त सेवा पुरवणे, कमी किमतीची उत्पादने, अधिक किमतीची उत्पादने, दर्शनी किमतीला सेवा पुरवणे. आणि योग्य पर्याय आहे त्याच किमतीत अतिरिक्त सेवा पुरविणे. त्यानंतर प्रश्न 42,
प्लास्टिक मनी ही संज्ञा पुढील गोष्टींपैकी कशासाठी वापरली जाते? आणि पर्याय आहे प्लास्टिक कोटिंग केलेल्या चलनी नोटा, परदेशी चलनाच्या नोटा, प्रवासी धनादेश आणि ATM क्रेडिट कार्ड. आणि यामधील योग्य पर्याय आहे ATM क्रेडिट कार्ड. त्यानंतर प्रश्न 43वा शेड्यूल बँक म्हणजे, आणि पर्याय होते बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949च्या शेड्यूल 3 मधील आवश्यकतांची पूर्ती करणारी भारत सरकारने जिला शेड्यूल बँक म्हणून जाहीर केली आहे, ज्यांचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934च्या शेड्यूल 2 मध्ये ज्यांचे नाव नोंदवलेले आहे आणि ज्यांच्याजवळ 10 कोटींपेक्षा अधिक डिपॉझिट्स आहे. आणि योग्य पर्याय आहे ज्यांचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934च्या शेड्यूल 2 मध्ये ज्यांचे नाव नोंदवलेले आहे. त्यानंतर प्रश्न 44वा प्रश्न आहे मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे, आणि पर्याय होते राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यांच्यातील दुवा म्हणून काम करणारी, जी प्राथमिक पतपुरवठा संस्थांना अर्थपुरवठा करते, अधिक व कमी यांच्यातील समतोल राखते आणि थोड्याफार प्रमाणात व्यावसायिक बँकिंग सेवासुद्धा देते. सर्वोच्च बँकेच्या तुलनेत समाजातील प्राथमिक घटकांना अधिक जवळची असते. आणि वरील सर्व पर्याय दिले होते आणि यामधील योग्य पर्याय आहे चौथा वरील सर्व. त्यानंतर प्रश्न 45वा पुढीलपैकी कोण भारतीय गुंतवणूक बाजारातील घटक नाहीत? आणि पर्याय दिलेले होते भावी विक्रेय वस्तू, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये केलेली लहान गुंतवणूक, सरकारी कर्ज रोखे आणि कॉर्पोरेट इक्विटी. आणि योग्य पर्याय आहे भावी विक्रेय वस्तू. प्रश्न 46वा इक्विटी शेअरला पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? पर्याय होते सर्वसाधारण शेअर्स, डिबेंचर्स, परिवर्तनक्षम शेअर्स आणि सिक्युरिटी रिसीट. आणि योग्य पर्याय आहे सर्वसाधारण शेअर्स. त्यानंतर प्रश्न 47वा पुढीलपैकी कोणता दस्तऐवज हे परक्राम्य साधने आहेत? आणि पर्याय आहेत बँकेचा डिमांड ड्राफ्ट, बँकेचे फिक्स्ड डिपॉझिट, PSU द्वारा देण्यात आलेले शेअर सर्टिफिकेट आणि कंपनीचा डिबेंचर. आणि योग्य पर्याय आहे बँकेचा डिमांड ड्राफ्ट. प्रश्न 48वा कोणत्या मर्यादेपर्यंत विमा क्षेत्रातील FDI भारत सरकारकडून मान्य आहे? आणि पर्याय आहेत 100%, 51%, 49% आणि 26%. आणि योग्य पर्याय होता 100%. त्यानंतर प्रश्न 49वा ओरिएंटल इन्शुरन्समध्ये सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे? पर्याय आहेत SBI, केंद्र सरकार, RBI. आणि योग्य पर्याय आहे केंद्र सरकार. त्यानंतर प्रश्न 50वा EIPOचा वापर पुढीलपैकी कशासाठी केला जातो? आणि पर्याय होते ॲप्लिकेशन फॉर्मची छपाई टाळण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्रकाशनासाठी होणारा खर्च टाळण्याच्या दृष्टीने, लहान शहरांमधून अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदारांपर्यंत आणि वरील सर्व. यामधील योग्य पर्याय आहे वरील सर्व. त्यानंतर प्रश्न 51वा अदृश्य निर्यात म्हणजे ... निर्यात. आणि पर्याय दिलेले होते प्रतिबंधित मालाचा, दुसरा पर्याय होता अलिखित मालाचा, तिसरा पर्याय आहे प्रतिबंधित मालाचा आणि स्मगलिंगद्वारे मालाचा. आणि यामधील योग्य पर्याय आहे सेवेचा. त्यानंतर प्रश्न 52वा दिलेला आहे क्रॉस बॉर्डर एक्सचेंज म्हणजे काय? आणि पर्याय आहेत भारतात परदेशी चलनाचा व्यापार, अन्य देशाच्या चलनाच्या बदल्यात भारतीय रुपये देणे घेणे आणि भारतीय रुपयांमध्ये हवाला व्यवहार, भारतीय रुपयांच्या अनधिकृत व्यवहार करणे. आणि योग्य पर्याय आहे अन्य देशाच्या चलनाच्या बदल्यात भारतीय रुपये देणे घेणे. त्यानंतर प्रश्न 53वा दिलेला आहे सहकारी विकास बँक ... ने स्थापन केली. पर्याय आहेत RBI, NABARD, SBI, केंद्र सरकार.
आणि योग्य पर्याय आहे नाबार्ड. त्यानंतर प्रश्न 54 आहे, सहकारी बँकांबाबत खालीलपैकी विधाने विचारात घ्या. विधान एक दिलेलं आहे, ह्या बँकांचे नियंत्रण, मालकी, व्यवस्थापन आणि संचालन सहकारी संस्थांद्वारे केले जाते. दुसरं विधान आहे, ह्या बँका 1912च्या सहकारी संस्थांच्या कायद्यान्वये अस्तित्वात आल्या. आणि तिसरं विधान आहे, ह्या बँका शहरी तसेच ग्रामीण भागात असतात. आणि पर्याय होते 1 आणि 2, 2 आणि 3, 1, 2, 3 आणि 1 आणि 3. आणि यामधील योग्य पर्याय आहे 1, 2, 3, म्हणजेच वरील सर्व विधानेही बरोबर आहेत. त्यानंतर प्रश्न 55, कोणत्या दिवशी PDCC बँक स्थापन झाली? आणि पर्याय होते 4 सप्टेंबर 1917, 4 सप्टेंबर 1919, 4 सप्टेंबर 1929 आणि 4 सप्टेंबर 1957. आणि पर्याय यामधील योग्य पर्याय होता 4 सप्टेंबर 1917. त्यानंतर प्रश्न 56, जर पुढील मालिकेत डावीकडील 4 अक्षरे उलट्या क्रमाने लिहिली तर तुमच्या डावीकडील 10व्या अक्षरापासून डावीकडून 8वे अक्षर कोणते? आणि मालिका दिली होती. आणि यामधील योग्य पर्याय होता पहिला L. त्यानंतर प्रश्न 57 आणि प्रश्न दिलेला आहे, INTERFOLFE पहिले अक्षर 6व्याने, दुसरे अक्षर 7व्याने व अशा प्रकारे पुढील अक्षरे बदलली तर नवीन तयार झालेल्या शब्दांमध्ये तुमच्या उजवीकडून 6वे अक्षर कोणते? आणि यामधील योग्य पर्याय होता E. त्यानंतर प्रश्न 58, जर CONTROFERSIAL या शब्दातील पहिली 5 अक्षरे उलट क्रमाने लिहिली, नंतर पुढील 5 अक्षरे पुन्हा उलट क्रमाने लिहिली, अशा प्रकारे पुढची अक्षरे बदलली तर नवीन तयार होणाऱ्या शब्दांमध्ये तुमच्या उजव्या बाजूने 8वे अक्षर कोणते असेल? आणि पर्याय होते FOR आणि नन ऑफ अबो. आणि यामधील योग्य पर्याय होता वरीलपैकी कोणतेही नाही. प्रश्न 59, जर MLT म्हणजे डे इज क्लिअर, LKS म्हणजे लाईफ इज सॅड, SMMO म्हणजे क्लिअर ऑफ सॅड, आणि तर डेसाठी कोणते सांकेतिक अक्षर वापरले जाईल? आणि पर्याय होते LKMO आणि T. आणि यामधील योग्य पर्याय आहे T. त्यानंतर प्रश्न 60 प्रश्न दिलेला आहे, SRP त्याचा संबंध दिलेला आहे RUO आणि त्याचा संबंध दिलेला आहे DOT. आणि पुढील संबंध आपल्याला शोधायचा होता. पर्याय दिले होते CST, DSS, EST आणि नन ऑफ दिस. आणि यामधील योग्य पर्याय होता नन ऑफ दिस. त्यानंतर प्रश्न 61, एका ओळीत 5 मुले उभी आहेत, ती म्हणजे महेंद्र, अंजली, अनिल, आनंद आणि आलोक. अनिल हा आनंद किंवा अंजलीच्या शेजारी नाही, महेंद्र हा अंजलीचा शेजारी नाही, अनिल हा आलोकचा शेजारी आहे. जर आलोक मध्यस्थानात असेल तर मग महेंद्राचा शेजारी कोण असेल? आणि पर्याय होते अनिल, आलोक, आनंद, अंजली. आणि यामधील योग्य पर्याय आहे अनिल. त्यानंतर प्रश्न 62 देखील परीक्षेमधून कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 63, एक व्यापारी रामा यास म्हणाला, मी माझ्या दुकानातून प्रत्येक 2.40 तासांनी घरी जाण्यासाठी निघतो. मी 55 मिनिटांपूर्वी माझ्या घरी जाऊन आलो. पुढच्या वेळी मी दुकानातून माझ्या घरी रात्री 8:15 निघणार आहे. मग रामाला ही माहिती किती वाजता देण्यात आली? पर्याय होते 6:30 मिनिटे, 6 वाजता, 6:15 आणि 4:40. आणि यामधील योग्य पर्याय आहे 6:30 ही माहिती देण्यात आली होती. त्यानंतर
प्रश्न 64 दिलेला आहे. एक महिला फोटोतील माणसाकडे पाहून म्हणाली, या माणसाच्या मुलाची बहीण ही माझी सासू आहे. तर त्या महिलेच्या पतीचे फोटोमधील माणसाची काय नाते आहे? आणि पर्याय दिले होते नातू, पुतण्या, मुलगा, आजोबा. आणि यामधील योग्य पर्याय आहे नातू. त्यानंतर प्रश्न 65. इफ प्लस मीन्स म्हणजे प्लस म्हणजे भागिले, भागिले म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणिले आणि गुणिले म्हणजे अधिक. तर प्रश्न दिलेला आहे 20 अधिक 5 20 + 5 भागिले 7 गुणिले 6 वजा 8 बरोबर काय? आणि पर्याय होते 51, 59, 37 आणि 45. यामधील योग्य पर्याय होता 45. त्यानंतर प्रश्न 66. प्रश्न दिलेला आहे पुढील स्थानांच्या बाबतीत आणि पर्याय दिलेला आहे लुंबिनी, बोधगया, सारनाथ, कुशीनगर. आणि यामधील या स्थानांचा क्रम बुद्धांच्या जीवनाच्या अनुषंगाने कालक्रमानुसार क्रम लावा. आणि पर्याय दिले होते 1 2 3 4, 1 2 4 3, 2 1 3 4 आणि 2 1 4 3. आणि यामधील योग्य पर्याय होता 1 2 3 4 म्हणजेच लुंबिनी, बोधगया, सारनाथ आणि कुशीनगर हा योग्य क्रम आहे. त्यानंतर प्रश्न 67. झेंडागीत कोणी लिहिले? आणि पर्याय होते रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, श्यामलाल गुप्ता पार्षद आणि मैथिली शरण गुप्त. आणि यामधील योग्य पर्याय आहे श्यामलाल गुप्ता पार्षद. त्यानंतर प्रश्न 68. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया पुढीलपैकी कोणाचे मित्र व मार्गदर्शक आहेत असे म्हटले जाते? आणि पर्याय होते सिलेक्ट कमिटी, एक्झिमेट कमिटी, पब्लिक अकाउंट कमिटी आणि प्रधानमंत्री. आणि यामधील योग्य पर्याय आहे पब्लिक अकाउंट कमिटी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 69. कॉमनवेल्थचे पहिले सामने सन 1930 कोठे झाले? आणि पर्याय आहेत हॅमिल्टन, कॅनडा, लंडन, UK, सिडनी, ऑस्ट्रेलिया आणि ऑकलंड, न्यूझीलंड. आणि योग्य पर्याय आहे हॅमिल्टन, कॅनडा. त्यानंतर प्रश्न 70 आहे एशियन गेम्स मध्ये सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? आणि पर्याय आहे PT उषा, सुनीता राणी, कमलजीत संधू, शायनी अब्राम. आणि योग्य पर्याय आहे कमलजीत संधू. त्यानंतर प्रश्न 71. न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये कोणते सार द्रव्य मॉडरेटर आणि कूलंट म्हणून वापरले जाते? आणि पर्याय होते साधे पाणी, जड पाणी, द्रवरूप अमोनिया आणि द्रवरूप हायड्रोजन. आणि यामधील योग्य पर्याय आहे जड पाणी. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 72. पश्चिम घाटासंबंधित पुढीलपैकी काय बरोबर नाही? आणि पर्याय आहे युनेस्कोने पश्चिम घाटात 39 ठिकाणे जागतिक वारसा म्हणून सन 2012 जाहीर केली आहेत. दुसरा आहे पर्याय जैविक विभिन्नतेच्या बाबतीत जगातील 8 महत्त्वाच्या स्थळांपैकी हे एक अत्यंत महत्त्वाचे स्थळ आहे. पर्याय 3 ONGC यांच्या नुकत्याच झालेल्या सर्वे अंतर्गत या भागातील तेलाचे प्रचंड साठे आढळले आहेत. आणि यामध्ये 2 संरक्षित क्षेत्रे आणि 13 राष्ट्रीय उद्याने आहेत. आणि यामधील योग्य पर्याय आहे ONGCच्या नुकत्याच झालेल्या सर्वे अंतर्गत या भागात तेलाचे मोठ्या प्रमाणात साठे आढळले आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 73. संसदेत आपले मत देण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या प्राधिकाऱ्यात निमंत्रित केले जाते? आणि पर्याय आहे भारताचा महाधिवक्ता, भारताचे सरन्यायाधीश, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आणि भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक. आणि यामधील योग्य पर्याय आहे भारताचा
अधिवक्ता. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 74वा. भारताच्या उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठी पुढीलपैकी कुठे ठराव सादर केला जातो? पर्याय आहे फक्त लोकसभा, फक्त राज्यसभा, संसदेचे एकत्रित सत्र आणि संसदेच्या कोणत्याही विभागाकडे. आणि योग्य पर्याय आहे यामधील फक्त राज्यसभा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पेनियन्स युरोप, ॲप्लेशियन्स अमेरिका आणि अरवली भारत ही कशाची उदाहरणे आहेत? पर्याय आहेत तरुण पर्वत, ब्लॉक पर्वत, वृद्ध पर्वत आणि घडीचा पर्वत. आणि यामधील योग्य पर्याय आहे वृद्ध पर्वत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 76वा. संगणक प्रणालीमध्ये माहितीमधील मजकूर कशामध्ये साठवला जातो? पर्याय आहेत मेमरी डाटा रजिस्टर, मेमरी ॲड्रेस रजिस्टर, मेमरी ॲक्सेस रजिस्टर, मेमरी ॲरिथमेटिक रजिस्टर. आणि योग्य पर्याय आहे मेमरी डाटा रजिस्टर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 77वा. MS वर्डमध्ये कोणता बार सामान्यतः टायटल बारच्या खाली स्थित असतो जो श्रेणीबद्ध पर्याय प्रदान करतो? पर्याय आहेत मेनू बार, स्टेटस बार, टूल बार, स्क्रोल बार. आणि यामधील योग्य पर्याय आहे मेनू बार. त्यानंतर प्रश्न 78वा दिलेला आहे MS वर्डमध्ये संदर्भ संवेदनशील ड्रॅग आणि ड्रॉप एडिटिंग कशा प्रकारे सक्रिय होऊ शकते? पर्याय आहेत स्मार्ट कट आणि पेस्ट फीचरद्वारे, स्मार्ट कट आणि पेस्ट फीचरशिवाय, संदर्भ संवेदनशील ड्रॅग आणि ड्रॉप फीचरची नाही, आणि टूल्स मेनूमधून. आणि योग्य पर्याय आहे स्मार्ट कट आणि पेस्ट फीचरद्वारे. प्रश्न 79वा दिलेला आहे MS वर्ड उपयोक्त्यास खालीलपैकी कुठून ग्राफिक आयात करण्याची परवानगी देतो? आणि पर्याय दिलेले आहेत वर्डबरोबर येणाऱ्या लायब्ररीमधून विविध ग्राफिक स्वरूप जसे की GIF, BMP, PNG इत्यादी. संगणकामधून कुठूनही फक्त GIF स्वरूपामधून. आणि योग्य पर्याय आहे विविध ग्राफिक स्वरूप जसे की GIF, BMP, PNG. त्यानंतर प्रश्न 80वा आहे एक्सेलमध्ये पाई चार्ट कशावर फॉन्ट केले जाऊ शकते? आणि पर्याय आहेत फक्त एक डेटा मालिका, अनेक डेटा मालिका, फक्त 2 डेटा मालिका आणि फक्त 3 डेटा मालिका. आणि योग्य पर्याय आहे फक्त एक डेटा मालिका. त्यानंतर प्रश्न 81वा एक्सेलमध्ये सेल संदर्भ 64 ॲज 69 निरपेक्ष पंक्ती आणि स्तंभ संदर्भामध्ये बदलण्यासाठी आपण तो कशा प्रकारे प्रविष्ट करू शकतो? आणि पर्याय होते यामधील योग्य पर्याय आहे 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे आपण सेलमध्ये सूत्र प्रविष्ट करीत आहोत हे एक्सेलला समजण्यासाठी नोंद करताना कशाने सुरुवात करावी लागते? आणि पर्याय होते बरोबर $, आणि हॅश. यामधील योग्य पर्याय आहे बरोबरच्या चिन्हाने. त्यानंतर प्रश्न 83वा एक्सेलमध्ये चार्ट विजार्डचा वापर करून आपण पटकन आणि सहजपणे डॉट्स रूपांतरित करू शकतो. आणि पर्याय होते डेटाचे चार्टमध्ये आणि उलट चार्टचे डेटामध्ये आणि डेटाचे चार्टमध्ये, चार्टचे सर्वात प्रगत चार्टमध्ये. आणि यामधील योग्य पर्याय आहे डेटाचे चार्टमध्ये. प्रश्न 84वा MS एक्सेसमध्ये समरी सारांश स्क्वेरी तयार करण्यासाठी स्टेपचे नाव सांगा. आणि पर्याय होते सिंपल स्क्वेरी विजार्ड, समरी स्क्वेरी विजार्ड, क्रॉस टॅब स्क्वेरी, वरीलपैकी कोणतेही. आणि योग्य पर्याय आहे सिंपल स्क्वेरी विजार्ड. त्यानंतर प्रश्न 85 MS
पॉवर पॉईंटमध्ये ज्यामध्ये एक टेक्स्ट, चित्रे किंवा ऑब्जेक्ट ठेवल्या जाणाऱ्या बॉक्सला काय म्हणतात? पर्याय दिले होते ऑटो टेक्स्ट, टेक्स्ट बॉक्स, प्लेस होल्डर, वर्ड आर्ट आणि योग्य पर्याय आहे प्लेस होल्डर. त्यानंतर प्रश्न 86 MS पॉवर पॉईंटमध्ये शीर्षक व मथळ्यांसाठी कोणत्या प्रकारचे फॉन्ट सर्वोत्तम उपयुक्त आहेत? आणि पर्याय आहे सेरिफ फॉन्ट, सॅन्स सेरिफ फॉन्ट, टेक्स्ट फॉन्ट, पिक्चर फॉन्ट आणि यामधील योग्य पर्याय आहे सेन्स सेरिफ फॉन्ट. त्यानंतर प्रश्न 87 प्रत्यक्षात इंटरनेट प्रोटोकॉल केवळ डॉट ओळखतो. पर्याय आहेत पोस्टल मेल पत्ता, नोडचे स्थान, IP ॲड्रेस, सर्व्हर आणि योग्य पर्याय आहे IP ॲड्रेस. त्यानंतर प्रश्न 88 स्टोअर केलेल्या वेब पेज लिंकला नंतर पुन्हा त्वरित आणि सुलभरित्या वापरण्यासाठी काय केले जाते? पर्याय आहेत बुकमार्क, WP लिंक, फील्ड, वरीलपैकी सर्व आणि योग्य पर्याय आहेत बुकमार्क. त्यानंतर प्रश्न 79 वेब सर्व्हर ज्याला त्याचे डोमेन नाव किंवा अंकीय पत्त्याद्वारे संबोधित केले जाऊ शकते त्याला काय म्हणतात? पर्याय आहेत नेटवर्क होस्ट, IRC नेटवर्क, आर्काइव्ह, गोफर आणि योग्य पर्याय आहे नेटवर्क होस्ट. आणि शेवटचा प्रश्न होता संगणक आणि इंटरनेटची उपलब्धता, पोहोच असलेले आणि उपलब्धता नसलेल्या लोकांमध्ये निर्माण होणारा फरक कोणत्या नावाने ओळखला जातो? पर्याय होते इंटरनेट विभाजन, वेब डिवाइड्स, ब्रॉडबँड डिवाइड आणि डिजिटल डिवाइड आणि योग्य पर्याय आहे डिजिटल डिवाइड. धन्यवाद.